नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण आयुर्वेदामध्ये जे तेलाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्याविषयीच थोडक्यात बोलणार आहोत. कारण हे तेलाने म्हणजे बऱ्याच आजारांमध्ये तेलाचा उल्लेख आयुर्वेदामध्ये वारंवार येताना दिसतोय. आयुर्वेदामध्ये आजार झाल्यानंतर सुद्धा काही तेल सांगितलेले आहेत किंवा आजार होऊ नये यासाठी सुद्धा तेलांचा उपयोग हा सांगितलेला आहे. आता ह्यामध्ये तेल कुठले आहेत तर तीळ तेल आहे, एरंड तेल आहे, मोहरीचं तेल आहे, खोबरेल तेल आहे. ह्या तेलांचा उपयोग अभ्यंगासाठी सांगितलेला आहे, नस्य म्हणजे नाकात घालण्यासाठी सांगितलेला आहे, कर्णपुरण म्हणजे कानात घालण्यासाठी सांगितलेला आहे, बस्तीसाठी सांगितलेला आहे. आजाराच्या अवस्थेनुसार हा निरनिराळ्या प्रकारे तेलांचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्यातला पहिला उपयोग जो आहे तो अभ्यंगासाठी आयुर्वेदामध्ये प्राधान्याने केलेला आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करायचं. हे मसाज तीळ तेलाने जर केलं, तीळ तेल कोमट करावं, हळूहळूपणे आपल्या सगळ्या अंगाचा हळूहळूपणे मसाज करावा आणि त्यानंतर कोमट किंवा गरम पाण्याने जर आंघोळ केली तर ह्याच्यामुळे शरीरात वाढलेला वात हा खूप चांगल्या पद्धतीने कमी होत असतो. शरीरावरती आलेला जो ड्रायनेस असतो तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यंगाने कमी करता येत असतो. अभ्यंग केल्यामुळे शरीरात प्रचंड हलकेपणा यायला लागलेला असतो. बऱ्याच लोकांना झोप येत नसेल तर ह्या अभ्यंगाच्या उपायाने त्यांची झोप ही नियमित होऊ शकते. त्यामुळे अभ्यंग करायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या असतात. तर ज्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या आहेत त्या लोकांनी तीळ तेल आणि एरंड तेल एकत्र करून ते कोमट करून हळूहळूपणे जर चेहऱ्याचं मसाज केलं तर सुरकुत्या आणि डोळ्याच्या खालची जी काळी वर्तुळ असतात तर ह्या तेलाच्या उपायाने आपल्याला त्या सुरकुत्या घालवता येत असतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांचे केस गळत असतात तर त्या लोकांनी खोबरेल तेल आणि एरंड तेल एकत्र करून हळूहळूपणे केसांच्या मुळाला जर मसाज केलं तर केस गळणं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला थांबवता येत असतं. ह्याच उपायाने केस ड्राय होणे, केस मध्येच तुटणे हे सुद्धा आपल्याला ह्या उपायाने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतं. ह्या तेलाने मसाज केल्यामुळं केसांचं पोषण खूप चांगल्या पद्धतीने होत असतं. त्यामुळे अभ्यंग करणं, चेहऱ्याला तेल लावणं, केसांच्या मुळाशी तेल लावणं ह्या गोष्टी जर केला तर अकाली म्हातारपण ज्यांना येणार असतं तर ते अकाली म्हातारपण आपल्याला पुढे ढकलवता येतं किंवा त्याची लक्षणं आपल्याला फार लवकर शरीरावरती दिसत नाही. त्यामुळे अभ्यंग हे करायला पाहिजे. त्याचबरोबर एरंड तेल हे पिण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. एरंड तेल हे आयुर्वेदामधलं वातावरचं सगळ्यात श्रेष्ठ औषध असं सांगितलेलं आहे. एरंड तेलाचं सेवन सकाळी पहाटे किंवा रात्री झोपताना गरम पाण्यातून किंवा गरम दुधातून 1 ते 2 चमचे केलं तर शरीरात वाढलेला वात आणि पित्त आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतो. बऱ्याच जणांना मलावष्टंभाची समस्या असते, त्यांचं सुद्धा पोट साफ ह्या एरंड तेलाने होत असतं. बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्यामध्ये ह्या एरंड तेलाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं करता येत असतो. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे तेलांचा उपयोग जर केला तर त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतोय. आता आयुर्वेदामध्ये नस्यासाठी किंवा कर्णपुरणसाठी, बस्तीसाठी नस्यासाठी अणुतेल सांगितलेलं आहे, क्षार तेल सांगितलेलं आहे, बस्तीसाठी सहचरादी तेल सांगितलेलं आहे, नारायण तेल सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीने तेलांचा जर वापर केला तर तुम्हाला ज्या तक्रारी आजारांच्या आहेत, म्हणजे बऱ्याच जणांना ॲलर्जीच्या तक्रारी आहेत, कोणाला नाकाची वारंवार सर्दी होते, कोणाला पोट साफ होत नाहीये, कोणाला वाताच्या समस्या आहेत, ह्या समस्यासाठी तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या पद्धतीने तेलाचा उपयोग जर करून घेतला तर तेलाचा अप्रतिम उपयोग होताना दिसतोय. धन्यवाद.